नाशिकमधलं सगळ्यात अत्याधुनिक आणि अगदी सगळ्या वयोगटातल्या लोकांना आनंद घेता येईल नाशिकमधलं सगळ्यात भव्य दिव्य आणि अत्याधुनिक असलेलं प्रमोद महाजन उद्यान उद्यापासून पुन्हा एकदा नाशिककरांच्या सेवेत रुजू होत आहे। स्थानिक आमदार भाजपच्या देवयानी फरांदेताई आपल्यासोबत आहेत। ताई, सुंदर असं हे मैदान जे आहे, उद्यान जे आहे ते नाशिककरांसाठी पुन्हा एकदा खुलं होत आहे। मधल्या काळात नूतनीकरणाचं काम सुरू होतं। काय वेगळेपण आहे या एकूणच उद्यानाचं? या उद्यानामध्ये जवळपास 4,400 स्क्वेअर मीटरचं लॉन आहे। 11,000 स्क्वेअर फीटचं इपिडियम फ्लोरिंग करण्यात आले, त्याच्यावरती खेळणी फिट करण्यात आलेली आहे। आणि शासकीय कामामध्ये अशा पद्धतीचं इपिडियम फ्लोरिंग उपलब्ध करून दिल्यामुळे लहान मुलं याच्यावरती पडली जडली तरी देखील त्यांना कुठली इजा वगैरे होणार नाही आहे। आणि आबालवृद्धांना सगळ्यांना आवडेल। ह्या ठिकाणी भीमची पूर्ण फॅमिली जी आहे ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, छोट्या भीमची। आणि पॅगोडा आहे, प्राणी त्या ह्या जुने आहेत, परंतु अतिशय एक नवीन देखणं रूप ह्या उद्यानाने आज घेतलेलं आहे। आणि आबालवृद्ध सर्वांना हे उद्यान आवडेल। ह्या ठिकाणी CCTV देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे एक ज्याला आपण कौटुंबिक उद्यान म्हणतो अशा पद्धतीचं हे उद्यान प्रमोद महाजनांच्या नावाने गेल्या 17 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेलं होतं। आणि त्याच्या नूतनीकरणानं आता एक नवीन रूप आपल्याला नाशिककरांना त्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। खरं तर उद्यानं अनेक बांधले जातात, मात्र ते मेंटेन होत नाही। काळाच्या ओघात ते खराब होतात, नंतर बंद पडतात, जसं आपण नाशिकच्या शिवाजी उद्यानाचं बघितलं। या उद्यानाची पूर्ण सुरक्षा राहील, मेंटेनन्स राहील, या अनुषंगाने काय नेमका प्लॅन आहे? आपण बघतोय की 17 वर्षामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेलं नाशिकचं प्रमोद महाजन उद्यान आहे। आणि हीच परंपरा आम्ही कायम टिकू। त्यातली स्वच्छता, त्यातलं सौंदर्य, त्याच्यातला झाडांचा टवटवीतपणा आणि लोकांसाठीची सुरक्षितता, ह्या सगळ्याच गोष्टी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून याला सुरक्षा रक्षक देऊन ह्या उद्यानाच्या साफसफाईचंही काम चांगल्या पद्धतीने टिकवता कसं येईल याच्याही बाबतीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आहे। आणि नक्कीच उद्यानं अनेक होतात, पण ते चांगल्या पद्धतीने टिकवणं आणि त्याची प्रमोदजींच्या नावाने उघडलेलं हे उद्यान आहे, त्यामुळे मी याचं आद्य कर्तव्य समजते। आणि नक्कीच हे नाशिककरांना देखील हे उद्यान म्हणूनच आवडतं की इथं खूप स्वच्छता असते आणि मेंटेन्ड असतं आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवू। लोकप्रिय आपण म्हटलात त्याप्रमाणे लोकप्रिय निश्चितपणे आहे। त्याचाच अनुभव आला का तुम्हाला की ज्यावेळेला लोक सूचना करत होते की आम्हाला अशा ठिकाणी हे नाही तर त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा असावी, झोपाळा असावा, झाडं वेगवेगळ्या प्रकारचे असावे, हा लोकसहभाग या ठिकाणी दिसला का तुम्हाला? लोकसहभाग निश्चित दिसला। रोज लोक ह्या गार्डनमध्ये येत असतात। आमच्या काही महिलांनी सांगितलं की ताई आम्ही सकाळी योगा करतो तर आम्हाला ह्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करून द्या। कोणी म्हणे की आम्हाला ह्या ठिकाणी झोके आता कमी होते ते वाढवून देण्यात यावे, बेंचेस कमी आहेत ते वाढवून देण्यात यावे। आणि एकूणच प्राण्यांची देखील सुरक्षा, ते खराब होऊ नये त्याही दृष्टिकोनातून काही सूचना होत्या, त्याचा सगळा आम्ही अंतर्भाव केलेला आहे। पॅगोडाच्या वरती आम्ही एक गॅलरी केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून उभं राहून ह्या गार्डनचं सौंदर्य सगळ्यांना निहाळता येईल। उद्या याचं लोकार्पण होत आहे, काय विशेष कार्यक्रम असणार आहे? परवा भाऊबीजेच्या पहाटे ह्या उद्यानाचं आपण लोकार्पण करत आहोत। त्याच्याबरोबर सुरेश वाडकरांचा गायनाचा कार्यक्रम देखील आपण त्या ठिकाणी पहाटे ठेवलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगते ह्या कार्यक्रमाला नाशिककर निश्चितच उदंड असा प्रतिसाद देते। खूप खूप धन्यवाद ताई। भाऊबीजेच्या निमित्तानं नाशिककरांचं अत्यंत लोकप्रिय आणि हक्काचं असलेलं प्रमोद महाजन उद्यान पुन्हा एकदा नावारूपास येत आहे आणि त्यामुळे नाशिककरांची देखील आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।